हॅलो एव्हरीवन. तर आज माझ्या आयुष्यातला सर्वात स्पेशल दिवस, कारण हे की आज आहे माझ्या राधाचा जन्मदिवस. आणि हा दिवस स्पेशल ह्याच्यामुळे पण आहे की राधानेही आज मला आई म्हणून जन्म दिला होता. आज राधाचा जन्मदिवस म्हणजे बाप्पाचं दर्शन हे व्हायलाच पाहिजे, म्हणून आम्ही गेलो होतो पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी. आपल्या आयुष्यातलं शुभ कार्य असो किंवा शुभ दिवस, सुरुवात बाप्पापासूनच व्हायला पाहिजे. गाभाऱ्यात गेल्यावर बाप्पाला मन भरून पाहून घेतलं. बाप्पाला एकच मागणं मागितलं की माझी राधा कायम सुखात ऐश्वर्यात नांदू दे, तिला कायम तुझी साथ राहू दे, तिला कधी कशाची कमी पडून नको. बाप्पाच्या दर्शनानंतर लगेच लक्ष्मी रोडला गेलो होतो, तिथं काही शॉपिंग करायची होती म्हणून. ती शॉपिंग आवरली आणि आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही लगेच निघालो होतो मग नळ स्टॉपच्या समुद्र रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो होतो नाश्त्यासाठी. तिथला साऊथ इंडियन नाश्ता मला प्रचंड आवडतो. मी घेतला होता माझ्यासाठी मसाला डोसा, राधाच्या पप्पांनी आणि काकांनी घेतला होता उडीद वडा सांबर. मस्त पोट भरून आणि मन भरून नाश्ता करून घेतला आणि लगेच आम्ही निघालो होतो तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा मंदिर बंद झालेलं होतं, पण आम्ही जेव्हा सांगितलं की आमच्या बाळाचा बड्डे आहे, त्याच्यामुळे त्या काकांनी आम्हाला गेट ओपन करून दिला. आम्ही देवीचं दर्शन घेतलं. खरं तर गाभाऱ्यात जायला नाही भेटलं, पण निदान देवीला पाहता तरी आलं, याच्यातच आम्ही समाधान मानलं. राधाने सुद्धा देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. संध्याकाळी राधाच्या बड्डे पार्टीच्या तयारीला लागलो. तर असा होता पार्ट 1. पार्ट 2साठी स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.